प्रिय भक्तांनो, जो सर्वप्रथम देवांवरती सर्वात जास्त विश्वास ठेवतो त्याच्या आयुष्यात येणारी संकटे हे नक्कीच देव दूर करतात. विश्वास ठेवा की देवांची एक देवी शक्ती तुमच्या सोबत आहे आणि देव म्हणतात, माझ्या प्रेमळ भक्ता दुखी होऊ नको. कारण आयुष्यात जरी तुला कोणी दुखवले, कोणी रडवले, तर दुखी न होता प्रत्येक वेळी आयुष्यात चांगल्या पद्धतीने कार्य कर. प्रिय भक्तांनो, असेच बाळूमामांचे प्रेमळ व भक्तिमय संदेश प्राप्त करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व या देवी संदेशाला आत्ताच लाईक करा व कमेंट करा. हे देवा, माझ्या आयुष्यातील येणाऱ्या प्रत्येक संकटांचा सामना करण्यासाठी मला शक्ती द्या. माझ्या आयुष्यातील प्रत्येक दुःख दूर करा, कारण मी माझ्या आयुष्यात भरपूर प्रयत्न करत आहे. प्रिय भक्तांनो, विश्वास ठेवा की मी तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडचण दूर करेल आणि तुम्हाला सर्वात मोठे ध्येय आणि यश देईल. विश्वास ठेव की तुझ्या आयुष्यात जे सध्या अडचणी येतात, जे दुःख तुला सध्या सोसावे लागत आहेत, ते सर्व दुःख मी एका क्षणाने दूर करू शकतो. फक्त तुला चांगल्या पद्धतीने माझी भक्ती करायची आहे. तुझा विश्वास असेल की तुझ्या आयुष्यात कोणतीही समस्या नाही, तर खरोखर तुझ्या समस्या आयुष्यात तुला दिसणार नाही. जर तुझा विश्वास असेल की तुझ्या आयुष्यात अनेक समस्यांनी तुला घेरले आहे, तर नक्कीच तू तुझ्या आयुष्यात पाहू शकशील की तुझ्या आयुष्यात भरपूर समस्या आहेत. त्यामुळे त्यांना तू खरोखरच जवळ आणू नको. तुझ्या विचारांमुळेच तुझे जीवन घडते, यावरती विश्वास ठेव. माझ्या प्रेमळ भक्ता, माझ्या शक्तीवर श्रद्धा ठेव आणि विश्वास ठेव. मी तुझ्या प्रत्येक वेळी सोबत आहे. प्रिय भक्तांनो, असेच देवांचे संदेश प्रत्येक भक्तांकडे शेअर करा व तुमच्याकडे जितका किमतीचा वेळ आहे किंवा तुम्ही पूर्ण संदेश ऐकू शकाल तर नक्कीच ऐका. कारण देवांचे भाग्यशाली शब्द व देवी संदेश ऐकण्यासाठी भाग्य लागते. प्रिय भक्तांनो, लक्षात ठेवा, जेव्हा आयुष्यात परिस्थिती बिघडते, जेव्हा काही देखील मनात सारखे होत नसते, तेव्हा प्रत्येक व्यक्तीला शंका येते की जीवनात नक्कीच देव आहेत का नाहीत. जीवनातील प्रत्येक अडचणींचा सामना मी तर करत आहे, म्हणजे मी आयुष्यात प्रत्येक वेळी चांगले कर्मच करत आहे, प्रत्येक वेळी चांगल्या पद्धतीने प्रामाणिकपणे कार्य करत आहेत, मात्र देव माझ्या आयुष्यात येऊन माझी मदत कोणत्या कारणामुळे करत नाहीत. माझ्या आयुष्यात माझ्या सर्व अडचणी देव कोणत्या कारणामुळे पूर्णपणे पार करत नाहीत. असे अनेको प्रश्न प्रत्येकाला येतच असतात. म्हणून लक्षात ठेवा, देवांची देवी शक्ती तुमच्या सोबत आहे. देव तुमची परीक्षा घेत आहेत. याच कारणामुळे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दुःख दूर होत नाही. मात्र विश्वास ठेवा, प्रत्येक गोष्ट वेळेवर घडत असते, प्रत्येक गोष्ट वेळेवर अवलंबून असते. वेळ आल्यानंतर सर्व काही ठीक होईल, यावरती विश्वास ठेवा. देव म्हणतात, जे काही घडते ते केवळ तुला प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे घडते. त्यामुळे इतकेही निराश होऊ नको, इतकाही दुःखी होऊ नको, इतकाही जीवनात जास्त विचार करू नको की तुझ्या आयुष्यात सर्वात जास्त मोठे दुःख येऊन तुझे आयुष्य नष्ट होईल. हो, याने आयुष्य नक्कीच नष्ट होऊ शकते. जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ दे, कितीही वाईट वेळ येऊ दे, चांगलं वागणं कधीही सोडू नको. कारण लक्षात ठेव, जर तू वाईट वागला, कारण तुझ्या आयुष्यात चांगलं वागूनही जर तुझ्या सर्व काही चांगलं होत नसेल आणि याच कारणामुळे तू चांगलं वागायचं सोडून वाईट मार्गाला लागला किंवा वाईट लागला तर नादाला लागला, तर नक्कीच तुझ्या आयुष्यात सर्वात वाईट होऊ शकते. लक्षात ठेवा, जर तुम्हाला
वाटत असेल की प्रत्येक व्यक्ती एक व्यक्ती सर्वात वाईट काम करत आहे, तरीसुद्धा देव त्याला पाठिंबा कसं देत आहे लक्षात ठेवा. फरक फक्त त्याच्या कर्माचा असतो. त्याची काही कर्म चांगली उरलेली आहेत, त्यामुळे तो आनंदाने जगत आहे. मात्र नियतीचा फेरा जेव्हाही फिरेल तेव्हा त्याच्या आयुष्यातील जी अवस्था होईल ती पाहिल्यानंतर तुम्हीही अस्वस्थ असाल. प्रिय भक्तांनो, लक्षात ठेवा, तुम्हाला तुमच्या वयापेक्षा तुम्हाला तुमचे विचार कोणत्या वयातील आहेत हे महत्त्वाचे असतात. त्यामुळे स्वतःच्या विचारांना बदला. स्वतःचे विचार असे ठेवा जेणेकरून तुमच्या आयुष्यात सर्वात मोठे ध्येय तुम्ही गाठाल. लक्षात ठेवा, विचार करण्याची पद्धत ज्याची जशी असते परमेश्वर त्याला तसेच आशीर्वाद देत असतात. चिलबिल करणाऱ्या शेळीपेक्षा शांत राहणारा वाघ कधीही चांगला असतो. मात्र लक्षात ठेवा, शांत राहण्याची ज्याच्यामध्ये शक्ती असते, शांत राहण्याची ज्याच्यामध्ये सर्वात संयम ठेवण्याची शक्ती असते, तो आयुष्यात सर्वात मोठे ध्येय गाठतो. बाळूमामांची ही देवी स्वरूपी शक्ती आहे जी आपल्या प्रत्येक भक्तांच्या पाठीशी असते. देव प्रत्येक रूपात तुम्हाला मदत करत असतात. कोणत्याही रूपात येऊन देव तुम्हाला केव्हाही मदत करतील. देव प्रत्येक वेळी तुम्हाला मदत करतील. फक्त लक्षात ठेवा, देव तुम्हाला येऊन मदत करत आहेत हे ओळखायचे कसे, तर ते म्हणजे जर तुम्हाला नक्कीच कोणीतरी मोठ्या अडचणीतून बाहेर काढले तर नक्कीच त्यामध्ये देव त्याच्यामध्ये आलते आणि त्यांनी तुम्हाला मदत केली. लक्षात ठेवा, प्रत्येक कोणत्या ना कोणत्या वस्तूत, कोणत्या ना कोणत्या वाऱ्यात, कोणत्या ना कोणत्या व्यक्तीमध्ये देवांची शक्ती निर्माण असते. फक्त तुम्हाला ओळखायला आलेले पाहिजे. भावनेने मनाला नक्की जिंकता येते, प्रेमाने रागाला जिंकता येते आणि आत्मविश्वासाने अपमानाला जिंकता येते आणि धीराने अपयशाला जिंकता येते, तर माणुसकीने माणसाला जिंकता येत असते. प्रेमळ भक्ता, लक्षात ठेव, ज्याच्या मनात माणुसकी असते तो आपल्या आयुष्यात कधीही दुःखी नसतो. ज्याच्या मनात माणुसकी असते तो आयुष्यात कधीही डगमगत नसतो, कारण देव त्याला साथ देत असतात. वाया घालवलेला वेळ तुमचं भविष्य नक्कीच बिघडवत असतं. त्यामुळे तुमचा वेळ वाया न घालवता तुमचा वेळ चांगल्या पद्धतीत कसा वापरता येईल याकडे लक्ष द्या. प्रेमळ भक्तांनो, देव म्हणतात, माझ्या प्रेमळ भक्ता, होईल सर्व छान, फक्त तुला विश्वास ठेवायचा आहे माझ्यावरी. लक्षात ठेव, जीवनात कितीतरी वाईट प्रसंग येऊ दे, तू कधीही तुझं चांगलं वागणं सोडू नको, कारण विजय नेहमी सत्याचा असतो. एकत्र आले की सुरुवात येते, सोबत राहिलं की प्रगती होते आणि एकत्र काम केले की सर्वात लवकर यश प्राप्त होते. त्यामुळे एकत्र राहा आणि जीवनात सर्वात मोठे ध्येय गाठा. मित्रांनो, विश्वास ठेवा. तुम्ही ज्या देवांवरती विश्वास ठेवता ते देव नक्की तुमच्या पाठीशी असतात. फक्त विषय वेळेचा असतो. प्रिय भक्तांनो, दगडाला शेंदूर लावून त्याचा देव करता येईल, मात्र माणसाला कोणता रंग लावावा म्हणजे त्याचा माणूस करता येईल हे फक्त देवांनाच माहिती आहे. त्यामुळे तुम्ही ते करायला जाऊ नका. प्रिय भक्तांनो, लक्षात ठेवा, देव सांगतात प्रत्येक व्यक्तीला कशा पद्धतीने शिक्षा द्यायची, प्रत्येक व्यक्तीला प्रत्यक्ष कशा पद्धतीने वागवायचे हे प्रत्यक्ष देवाला माहिती असते. वागण्यात खोटेपणा प्रत्येकाच्या नसला की जगण्यात मोठेपणा लवकर प्राप्त होतो. ज्या व्यक्तीजवळ समाधान, सहनशीलता आणि संयम असतो तो व्यक्ती आयुष्यात कोणतीही गोष्ट अगदी सहज प्राप्त करू शकतो आणि तो व्यक्ती काहीही करण्यास सामर्थ्य असतो. त्यामुळे संयम, सहनशीलता आणि स्वतःवरती विश्वास ठेवा. आयुष्यात प्रत्येक गोष्ट तुमची आहे, मग तुम्ही नक्कीच याचा अनुभव कराल. प्रत्येक प्रश्नाचे सर्वात चांगले उत्तर देवाने प्रत्येकाला दिलेले आहे आणि प्रत्येक कार्याचे आणि प्रत्येक
प्रश्नाचे उत्तर एकच आहे, ते म्हणजे शांत राहणे. शांत राहा, प्रत्येक गोष्ट मनासारखी नक्कीच होईल. तुम्हाला त्यासाठी संयम राखावा लागेल. कधी कुणाला बेकाम समजू नये, कारण बंद घड्याला सुद्धा दिवसातून 2 वेळा बरोबर वेळ दाखवतात. त्यामुळे जरी तुम्ही सर्वश्रेष्ठ असला तरीही येणारी वेळ इतकी श्रेष्ठ व इतकी शक्तिशाली आहे की साध्या कोळशाला ती हिराच्या स्वरूपात बदलू शकते. लक्षात ठेवा, केवळ चुकल्यानेच नाती तुटतात असं नाही, तर बरीच नाती ही अहंकाराने सुद्धा सुटतात. त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्हाला अहंकार बाळगायचा नाही. प्रेमळ भक्तांनो, देव सांगतात, वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नको, कारण ज्या गोष्टी मोजता येतात त्या नक्कीच संपत असतात. त्यामुळे जो गर्व केला त्याचे आयुष्य नक्कीच बर्बाद झाले. देव म्हणतो, सर्वात जास्त नाती फक्त गैरसमजामुळे तुटतात. म्हणून बोलत चल, प्रत्येक वेळी चांगल्या पद्धतीने कार्य करत चल, आणि मग तू पाहशील की तुझ्या आयुष्यात कशा पद्धतीने चांगले दिवस येत आहेत. लक्षात ठेवा, देव म्हणतात, माझ्या प्रिय भक्ता, काळजी करू नको, मी तुझ्या सोबत आहे. जरी तुला कोणी दुखवले किंवा रडवले तर नक्कीच मी तुला त्यावेळी साथ देईल. फक्त चांगल्या पद्धतीने नामच स्मरण कर आणि चांगल्या पद्धतीने हाक मार. कुठल्याच गोष्टीचा गर्व करू नको, कारण आज सध्या जे काही तुझ्याजवळ मी दिलेलं आहे ते सध्या आहे, मात्र काही क्षणात तुझ्याकडे ते नसू शकते. तुझा जीव म्हणजे तुझे आयुष्य देखील असंच आहे. जरी तुझ्याकडे आज तुझं आयुष्य असेल तरी ते तुझे आयुष्य उद्या तुझ्याकडे नसू शकते. त्यामुळे गर्व न करता आयुष्यात चांगल्या पद्धतीने आयुष्य जग. लक्षात ठेव, कुणालाच कमी समजू बी नको. ज्याला तू दगड समजत असशील तो हिरासुद्धा असू शकतो. त्यामुळे कधी कोणाला कमी समजून आपली आपुलकी व आपल्यातला चांगलापणा दाखवता येत नसतो. जी लोक सरळ मनात उतरतात त्यांना सांभाळून ठेव, आणि जी मनातून उतरतात त्यांच्यापासून दूर राहा. कारण जी व्यक्ती सरळ मनात उतरतात ती प्रत्यक्ष चांगल्या पद्धतीने विचार करतात व निर्मळ मनाची असतात, व जी मनातून उतरतात ते सर्वात वाईट असतात. आणि ती व्यक्ती जी आयुष्यात मनात उतरवतात ते आयुष्यात नक्कीच तुम्हाला धोक्यात देतात. म्हणजे जी व्यक्ती तुम्हाला तुमच्या मनातून उतरते, मात्र तुम्ही त्याच व्यक्तीला जर आपली व्यक्ती मानत असाल तर फार मोठे चूक करत आहात. प्रेमळ भक्तांनो, लक्षात ठेवा, मी सर्व गोष्टीत, सर्व वस्तूमध्ये, सर्व गोष्टीत मी नक्कीच आहे. फक्त मला ओळखता आले पाहिजे. लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्ट तुम्हाला हवी तशी मिळत नसते. म्हणून सुख न शोधता नेहमी समाधान शोधा. आयुष्य अत्यंत जास्त आनंदी जाईल. समाधान जो शोधतो तो आयुष्यात आनंदी व सुखमय जीवन जगतोच, आणि जो नेहमी स्वार्थ व नेहमी दुःख शोधतो त्याला आयुष्यात सर्वप्रथम दुःखच प्राप्त होते. जो करतो तोच त्याला नक्कीच फेड. विश्वास ठेवा, देव नेहमी तुम्हाला म्हणत असतात, प्रिय भक्ता मी आहे ना, नको काळजी करू. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दुःख मी दूर करेल. जी तुला दुःख सतवत आहेत मी त्यांचा सर्वनाश करेल. फक्त माझ्यावरती विश्वास ठेव. लक्षात ठेवा, विश्वास आणि आशीर्वाद डोळ्यांनी दिसत नसले मात्र ते अशक्य गोष्टीला शक्य करत असतात. त्यामुळे देवांचा विश्वास तुमच्यावरती नक्कीच आहे आणि तुम्हाला देवांवरती विश्वास ठेवण्याची आता गरज आहे. प्रिय भक्तांनो, लक्षात ठेवा, आयुष्यात वेळेला नेहमी महत्त्व देत चला, आणि तुम्हाला महत्त्व नाही तिथे चुकूनही वेळ देऊ नका. असं कराल तर तुम्ही तुमच्या आयुष्यात सर्वप्रथम वाईट वेळ नक्कीच आणाल. लक्षात ठेवा, ज्यांनी तुम्हाला रडवलं आहे त्यांना नक्कीच देव सजा देतील. स्तुती ऐकायची असेल तर संकटाला हरवा, लगेच नक्कीच तुम्हाला कळेल. काहीतरी चांगलं करण्यासाठी तुम्हाला वाईट
परिस्थितीमधून जावेच लागते. प्रिय भक्तांनो, देव म्हणतात, लक्षात ठेव, जे तुला करायचे आहे, जे तुला बनायचे आहे, ते सर्व काही करण्यासाठी तुला वाईट अनुभव नक्कीच घ्यावे लागतील. चांगले अनुभव तर तू आयुष्यभर घेत बसशील जेव्हा तू वाईट परिस्थितींचा सामना करशील. प्रत्येक दिवस काहीतरी नवीन शिकत राहा. का माहिती, जीवनात कशाची केव्हा काही गरज पडेल. लक्षात ठेव, एकच गोष्टीवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष चांगल्या गोष्टीवर अवलंबून राहा. जे तारुण्यातील दिवस झोपेत घालवतात त्यांचे म्हातारपणातील दिवस अत्यंत वाईट असतात. त्यामुळे तारुण्यातील वय म्हणजे तरुण वयात कष्ट करा. नक्कीच आयुष्यात येणाऱ्या क्षणी तुम्ही दुःखी होणार नाहीत. प्रेमळ भक्तांनो, लक्षात ठेवा, जीवनातील वाईट काळच दाखवून देते की कोण हसतं, कोण दुर्लक्ष करतं, तर कोण सावरण्यासाठी येतं, कोण तुमची मदत करतं, कोण तुम्हाला समजून घेतं. हे सर्व काही वाईट काळच तुम्हाला नक्की समजू शकतो. त्यामुळे लक्षात ठेवा, जसा तुमचा काळ तसा तुमचा नक्कीच काळ बदलू शकतो. फक्त तुम्हाला वाईट काळामध्ये सर्व काही शिकावं लागेल. तुम्हाला नक्कीच माणसं ओळखायला यायला पाहिजे. काय चुकलं हे शोधणारे आयुष्यात पुढे जातात. कुणाचं चुकलं हे शोधणारे आयुष्यात सर्वात मागे असतात. विश्वास ठेवा, जास्त विचार करत बसलं की कृती करण्याची संभावना अत्यंत कमी होऊन जाते. त्यामुळे जास्त विचार न करता कृती करत चला. नक्कीच आयुष्यात वरच्या स्थानावर राहाल. पुस्तकामधील धड्यापेक्षा आयुष्याने दिलेले नक्कीच धडे सर्वात चांगले असतात, कारण ते धडे तुम्हाला रडवतील, मात्र आयुष्य कसं जगायचं हे शिकवतील. लहान तळ्यासारखे गोड राहा, जिथं सिंहसुद्धा खाली मन घालून पाणी पितो. लक्षात ठेवा, समुद्रासारखं नक्कीच तुम्ही मोठं बनाल, मात्र त्या मोठेपणाला काही नाही, कारण ते खारट असतं. म्हणून नेहमी तळ्यासारखं गोड राहा, जिथे सिंहसुद्धा खाली मान घालून पाणी पित असतं. निंदा आणि टीका वाट्याला यायला हवी. फक्त स्तुती ऐकू आली तर प्रगतीचे मार्ग बंद होत जातात. लक्षात ठेवा, जो प्रगती करत असतो तो नक्कीच आयुष्यात त्याच्यावरती सर्वात जास्त निंदा आणि टीका त्याने ऐकलेली असतात. विश्वास ठेवा, जे तुमच्यावर सध्या टीका करतात नक्कीच त्यांना आयुष्यात त्यांच्या कार्याची सजा मिळेल. फक्त तुम्हाला तुमचा चांगला मार्ग सोडायचा नाही. प्रिय भक्तांनो, सर्वात जास्त नाती ही फक्त गैरसमजामुळे तुटत असतात, आणि जो गैरसमज करत असतो तो आयुष्यात कधीच पुढे जात नसतो. दुसऱ्यांना अडचणीत आणून तुम्ही कधी यशस्वी होऊ शकत नाही. लक्षात ठेवा, कुणाला तरी अडचणीत आणणे म्हणजे आयुष्यात सर्वात खाली जाण्याची तयारी करणे, आणि कोणाला तरी मदत करणे म्हणजे मागे सरून मोठी झेप घेण्याची तयारी असते. काही लोक आनंद मिळेल ते काम करतात, तर काही लोक मिळेल त्या कामात आनंद शोधतात. आता या दोघांमधील आनंद प्रत्यक्ष मिळेल ते काम न करता जे काम आहे त्यात आनंद शोधा. आणि जर त्यामध्ये कितीही आनंद शोधला तरीही आनंद मिळत नसेल तर तुम्हाला तुमचा विचार बदलावा लागेल. विचार बदलूनही आनंद एखाद्या कामात मिळत नसेल तर नक्की जे तुम्हाला पटतं ते करा. प्रिय भक्तांनो, अपयश मिळाल्यानंतर कोणाला काय वाटतं हे अधिकच महत्त्वाचं नाही. उठा, पुन्हा तयारी करा. कधीही हार मानू नका. जो आयुष्यात हार मानतो तो आयुष्यात रडत राहतो, आणि जो आयुष्यात हार न मानता प्रत्येक वेळी पुढे जातो तो नक्कीच पुढे जातो. प्रिय भक्तांनो, विश्वास ठेवा, देव तुमच्यासोबत असताना आयुष्यातील कोणतीही संकटे तुम्हाला रडवणार नाहीत. जीवनात एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, जोपर्यंत आपण चालणं थांबवत नाही तोपर्यंत आपण किती हळू वेगाने चालत आहोत यामुळे काही फरक पडत नाही. फक्त आयुष्यात छोटे छोटे पावलं का होईना पुढे चालत राहा. तुमच्या स्वप्न खूप मोठे ठेवा. ते पूर्ण करण्यासाठी त्यासाठी परिश्रम भरपूर करा, मात्र ते पूर्ण करण्यासाठी कोणतीही कारणे देऊ नका. लक्षात ठेवा, प्रयत्न नक्कीच करा, मात्र कारणे द्याल तर शक्य गोष्ट अशक्य होऊन जाते. आणि स्वतःवरती विश्वास ठेवून
प्रयत्न करा तर अशक्य गोष्ट नक्कीच शक्य होऊन जाते. आयुष्यात कितीही मोठे दुःख असू द्या, ते किती कठीण असू द्या, कधी हार मानू नका. या जगात कोणतीही गोष्ट कायमची राहत नाही. दुःख ही हळूहळू कमी होईल. लक्षात ठेवा, कोणतीच गोष्ट कायमची नसते. म्हणजे देवांनी दिलेले हे शरीर देखील तुमचे कायमचे नसते. म्हणून नेहमी आयुष्यात कधीही विचार न करता आनंदाने जगा. आनंद हा आपण कोण आहोत आणि आपल्याकडे काय मिळत नसतो. प्रेमळ मित्रांनो, लक्षात ठेवा, देव सांगतात आनंद हा प्रत्येकाला त्याच्या मनाप्रमाणे मिळत असतो. म्हणजे या जगात जो समाधानी आहे त्याच्या जीवनात नेहमी आनंद असतो. मित्रांनो, विश्वास ठेवा की देवांची एक देवी स्वरूपी शक्ती आहे जी तुमच्या नेहमी सोबत आहे व देव प्रत्येक रूपात तुमच्या सोबत असतात. देव सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, विश्वास ठेव, प्रत्येक रूपात मी आहे. प्रत्येक स्वरूपात मी माझ्या भक्तांच्या पाठीशी आहे. वेळ कसलीही असली तरीही मी माझ्या भक्ताला प्रत्येक वेळी साथ देतो व त्याला प्रत्येक अडचणीतून बाहेर काढतो. हे काम मात्र माझे आहे. प्रिय मित्रांनो, विश्वास ठेवा, ज्या देवाने तुम्हाला या जगात इथपर्यंत आणलेली आहे ते यापुढे देखील तुम्हाला नक्कीच पुढे नेतील. मित्रांनो, जर तुम्ही देखील आजचा हा देवांचा प्रेमळ व भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी इतका वेळ दिलेला असाल तर धन्यवाद. खांद्यावरच्या काही जबाबदाऱ्या ओझं म्हणून नाही तर अभिमान म्हणून मिरवायच्या असतात. जो जबाबदाऱ्या ओझं म्हणून मिरवतो त्याच्या जबाबदाऱ्या नक्कीच ओझं त्याला होत असतात. अनेकदा प्रेमळ मित्रांनो, तुमच्या अडचणी येत असतात व तुमच्या जीवनातील प्रत्येक अडचणीमध्ये अडचणीची येत असतात. म्हणजे तुमच्या जीवनात एक अडचण आल्यानंतर त्यामध्ये लगेच दुसरी अडचण नक्कीच येते तुमच्या जीवनात. अशा पद्धतीने तुमच्या आयुष्यात सध्या होत असेल. मात्र काळजी करू नका, या ब्रह्मांडाची शक्ती तुमच्या सोबत असताना या जीवनात कोणीही तुम्हाला रडवू शकणार नाही व कोणीही तुमचा घात करू शकणार नाही. प्रिय भक्तांनो, विश्वास ठेवा, देव तुमच्या सोबत आहेत. लक्षात ठेवा, चूक झाल्यावर सोडून जाणारे बरेच असतात, पण तुमची चूक समजावून सांगून तुमच्या राहणारे खूप कमी असतात. आणि अशा माणसांना जपून ठेवा बरं. काही गोष्टी, काही आठवणी आणि काही लोक कधी विसरता येत नसतात. म्हणून कोणाला मनापासून प्रत्येक वेळी चांगल्या पद्धतीने आठवून ठेवू नका. देव सांगतात, दुनियेत हजारो नाती जोड, पण एक नातं असं जोड, जेव्हा ते 1000 तुझ्या विरोधात जातील तेव्हा असलेलं ते एक नातं तुझ्या नक्कीच सोबत असेल. असं एक नातं तरी आयुष्यात नक्कीच जोड. मग तुझ्या आयुष्यात कोणतीही संकटे येणार नाही. जीवनात एकटं राहणं अवघड नाही प्रिय भक्ता, पण एखाद्याची सवय झाल्यानंतर पुन्हा एकटं राहणं अजिबात अवघड नसतं. विश्वास ठेव, मी तुझ्या सोबत आहे. ज्यावेळी खिशात तुझ्या रुपया नसतो तेव्हा संकट पण त्याच वेळी येत असतात. हे जीवनाचे सत्य आहे. मात्र संकटे किती देखील आली तरी देखील बेहू नको. विश्वास ठेव, वय कितीही होऊ दे, जीवन कितीही पुढे जाऊ दे, तरीही मी तुझ्या सोबत आहे. फक्त चांगल्या मनाने मला नामस्मरणाने हाक मार, मला नक्कीच तू नक्कीच मी तुझ्या अडचणीच्या वेळी धावून येईल. विश्वास ठेव, तुझ्या आयुष्यात येणारी प्रत्येक अडचण तुला काही ना काही नक्की शिकवत असते. लक्षात ठेव, काही माणसं तुझ्यासाठी एवढी खास असतात की त्यांची आठवण आली तरी चेहऱ्यावर तुझ्या नक्कीच हसू उमटत असतं. अशा पद्धतीने तुझे जीवन असतं. मात्र ठाम विश्वास ठेव, 2 गोष्टी कधी संपू देऊ नको. मनाचा बाळपण आणि अंतःकरणातला देवपण, या 2 गोष्टी ज्या माणसाच्या जीवनातल्या संपल्या त्या माणसाच्या जीवनात जास्त कठीण प्रसंग येतच असतात. त्यामुळे या 2 गोष्टी कधीही विसरू नका. लक्षात ठेव, प्रत्येक वेळी बोलून दाखवायचं नसतं, पण लक्षात मात्र कायमचं ठेवायचं तुझ्यासोबत कोण कसं वागते. कारण बोलून प्रत्येक वेळी वाईट होण्यापेक्षा शांत राहिलेलं कधीही चांगलं असतं बरं. लोक
खोटं बोलून माणसं जोडतात, पण जो खरं बोलतो तो देवांना नक्कीच स्वतःशी जोडतो. त्यामुळे खरं बोला. नक्कीच या ब्रह्मांडाची शक्ती तुमच्या सोबत असेल. आयुष्यात प्रत्येक ठिकाणी पैसा कामी येईल असे नसते, तर काही ठिकाणी माणसंही कामी येतात. त्यामुळे प्रत्येकासोबत चांगल्या पद्धतीने राहा, कारण हा काळ इतका अवघड आहे व इतका बळवण आहे की केव्हा कोणावर कशी वेळ येईल हे सांगणे अशक्य आहे. मात्र विश्वास ठेव, मी तुझ्या सोबत आहे. लक्षात ठेव, समुद्रात कितीही साखर टाकली तरी तो कधीही गोड होणार नाही. त्याचप्रमाणे मतलबी लोकांना कितीही तू तुझं स्वतःचं बनवलं तरी ते तुझे कधी होणार नाही. त्यामुळे जो तुला मनापासून चांगल्या पद्धतीने हाक मारतो व तुला चांगल्या पद्धतीने आपलं मानतो, त्या व्यक्तीला नक्कीच जपून ठेव. देव सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, विश्वास ठेव. प्रत्येक गोष्टीमध्ये संयम ठेव. जर काही चांगलं व्हायचं असेल तर वेळ हा नक्कीच लागतो. एकाच दिवसात सगळं काही ठीक होत नसते, मात्र तो एक दिवस नक्की येणार ज्या दिवशी अचानकपणे तू पाहशील की तुझ्या जीवनातील प्रत्येक वाईट सवय व वाईट परिस्थिती व वाईट काळ संपलेला असेल. कधी कधी स्वार्थी होण्यातच शहाणपणा आहे, कारण निस्वार्थ माणसाच्या नशिबी कायम एकटं जगणं लिहिलेलं असतं. मात्र लक्षात ठेवा, स्वार्थी होणे म्हणजे प्रत्येकाला फसवणे नाही. स्वार्थी होणे म्हणजे जो तुमच्याशी जसा वागतोय त्याच्याशी तसे वागणे म्हणजे स्वार्थी होणे. लक्षात ठेव प्रिय भक्ता, तुझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीत मी तुझ्या सोबत आहे यावरती विश्वास ठेव आणि प्रत्येक वेळी नामस्मरण कर. प्रिय मित्रांनो, जर तुम्ही आजचा हा देवांचा प्रेमळ व भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी तुमचा किमतीचा वेळ दिलेला असेल तर नक्कीच कमेंट करा, हो देवा, मी तुमच्यासाठी किमतीचा वेळ दिलेला आहे. धन्यवाद.